महाविकास आघाडी आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आणि त्याचबरोबर मनसेने सुद्धा। राज ठाकरे सुद्धा याबद्दल आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात आणि परवाच राज ठाकरे यांनी एक सभा घेत एक प्रेझेंटेशन देखील सादर केलेलं होतं, ज्यामध्ये ईव्हीएम मध्ये आणि व्हीव्हीपॅट मध्ये कशा पद्धतीने घोळ केला जाऊ शकतो आणि मतदारांच्या डोळ्यात धूळफेक केली जाऊ शकते अशा पद्धतीचं ते प्रेझेंटेशन होतं। तर परवानगी नसताना सुद्धा महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे। ठाकरेंचा मोर्चा फक्त 1 किलोमीटरचा आहे। फक्त 1 किलोमीटर चालण्यासाठी ही सगळी पायपीट सुरू आहे। अमित ठाकरे या हॉटेलच्या बाहेर आलेले आहेत। अमित ठाकरे काही वेळापूर्वी हॉटेलमध्ये दाखल झाले होते। कदाचित त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केलेली असू शकते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आत आहेत आणि कुठले सॉरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हॉटेलमधून बाहेर आलेले आहेत। त्यांची पुढची पिढी सुद्धा खांद्याला खांदा लावून या मोर्चात सहभागी होणार आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात हॉटेलमधील चर्चेनंतर आता मोर्चाला सुरुवात होते आहे। हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा तिथे आहेत। राज ठाकरेचे कुटुंबीय सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। तेही या मोर्चात सहभागी झाले आहेत। या मोर्चाला आता सुरुवात होते आहे। सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले आहेत। घोषणाबाजी केली जाते आहे। पक्षाचे चिन्ह फडकवले जात आहेत आणि आता थोड्या क्षणात या मोर्चाला सुरुवात होते आहे। शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे, पण तुर्तास ही दृश्य आहेत बोलकी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची। जल्लोष मोर्चामध्ये सर्वात पहिल्यांदा एका व्यासपीठावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते। मतभेद मनभेद होते दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये, पण हे सर्व मतभेद मनभेद बाजूला सारून मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि त्यानंतरच दोन्ही ठाकरे बंधू आता एकमेकांचा हात धरत पुढची राजकीय वाटचाल करतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि तशाच पद्धतीची ही दृश्य आहे। दोन्ही ठाकरे बंधूंचं मोर्चाच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू झालेलं आहे। उद्धव ठाकरे पुढे चालतात आणि त्या मागोमाग राज ठाकरे देखील येत आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत। खांद्याला खांदा लावून या मोर्चाला मार्गक्रमण करतायत ठाकरे बंधू। ठाकरे देखील तिथे उपस्थित आहेत। अमित ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात आहेत। दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चात एकत्रित सहभागी झालेत आणि मोर्चाला सुरुवात होते आहे। कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आता उपस्थित आहेत। तर या मोर्चाला उत्तर म्हणून गिरगाव चौपाटीवर भाजपकडून सुद्धा
मुका आंदोलन केलं जातं. एकदा दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसतात. रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची, दोघंही ठाकरे बंधूंची एकत्रितपणे मोर्चा काढण्याची ही पहिलीच वेळ. यापूर्वी सभेच्या माध्यमातून दोघंही बंधू एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यानंतर दोन्ही बंधूंमध्ये भेटीगाठी देखील वाढलेल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या निवासस्थानी गेले होते. पण रस्त्यावर उतरून खांद्याला खांदा लावून आंदोलन करण्याची ठाकरे बंधूंची ही पहिलीच वेळ. एक वेगळा उत्साह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा दिसतोय. अर्थात भाजपला मात्र मान्य नाहीये. मुंबईकरांना यात काहीही स्वारस्य नाहीये. ठाकरे बंधू जो मोर्चा आज काढतायत, सत्याचा मोर्चा असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. हा जनतेच्या मताचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठन यांनी टीका केली आहे. मोर्चाला जिथून सुरुवात होते त्या मोर्चास्थळी जाण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे पडतंय दोन्ही ठाकरे बंधूंचं. पण तुम्हाला मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता मार्गक्रमण करतायत. फॅशन स्ट्रीट पासून त्या मोर्चाला सुरुवात होते आहे. तिथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आहेत. तिथून महापालिकेपर्यंत हा मोर्चा असणार आहे. शरद पवार सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत नार्वेकर सुद्धा आता दिसत आहेत. विधान परिषद आमदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत मोर्चाच्या दिशेने जाण्यासाठी मार्गक्रमण करतात. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात आहेत. त्या मोर्चाचं स्वरूप नेमकं काय राहत आहे पाहावं लागेल. थोड्याच वेळात त्यावरून पडदा देखील दूर होईल. कशा पद्धतीचा हा मोर्चा निघतोय बघावं लागेल. कारण ठाकरे बंधूंचा रस्त्यावर उतरत एकत्रितपणे काढलेला हा पहिलाच मोर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या आहेत. पण या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत जोपर्यंत मतदार यादीचं शुद्धीकरण केलं जात नाही, त्यातल्या त्रुटी दूर होत नाहीत, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा केंद्रस्थानी राहणार हे अधोरेखित होतं यावरून. आणि कदाचित या निवडणुकांना दोघेही ठाकरे बंधू एकत्रितपणे सामोरं जाण्याची शक्यता आहे. अर्थात काँग्रेसला ते मान्य असेल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्याबद्दल संभ्रम निर्माण करणाऱ्या काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या. त्याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मात्र ते पुढचा राजकीय प्रवास एकत्रितपणे करणार आहेत हे मात्र या दृश्यांवरून स्पष्ट होतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील खांद्याला खांदा लावून उभे असतात. पण प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत यांना मोर्चात सहभागी होता येणार नाहीये. आणि काही राजकीय घडामोडींपासून सुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव अलिप्त राहण्याचा निर्णय संजय राऊत यांना घ्यावा लागलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चातली दृश्य आपण बघतोय. फॅशन स्ट्रीटच्या दिशेनं दोघंही भाऊ निघाले. कार्यकर्ते त्यांची प्रतीक्षा करतायत. जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशाच पद्धतीची आघाडी आणि मोठ या सर्व पक्षांमध्ये नेत्यांमध्ये पाहायला मिळते का हे बघणे इंटरेस्टिंग असेल.
पण सध्या तरी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आणि या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून तरी महाविकास आघाडीतले सर्व पक्ष आणि दोन्ही ठाकरे बंधू यांची भूमिका समसमान आहे। याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला विरोध करण्यासाठी कार्यप्रणालीवर बोट ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ही वाटचाल अशीच एकत्रितपणे पाहायला मिळते का हे बघणे इंटरेस्टिंग असेल, कारण दोन्ही ठाकरे बंधू आता सोबत असणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे सामोरं जाण्याची शक्यता आहे। पण मुद्दा आहे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष मनसेला सोबत घेण्यास अनुकूल आहेत का हा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही। मोर्चात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सुद्धा इथे आहेत, भाई जगताप आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुद्धा जे काही वेळातच या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्यांची हॉटेलमधली दृश्य आहेत, सतेज पाटील सुद्धा आपल्याला दिसत आहेत, भाई जगताप आहेत, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आहेत। एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबत मार्गक्रमण सुरू आहे, खांद्याला खांद्या लावून दोघेही भाऊ रस्त्यावर उतरलेले आहेत। पहिला मुद्दा ठरला दोघाही भावांना एकत्र आणणारा, तो म्हणजे मराठी अस्मितेचा। याच मुद्द्यावरून जल्लोष सभा घेतली होती दोन्ही ठाकरे बंधूंनी आणि पहिल्यांदा दोघेही भाऊ एकत्रितपणे व्यासपीठावर दिसले होते। आणि आता दुसरा मुद्दा आहे निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीचा, ज्या मुद्द्यावरून दोघेही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले। निवडणूक आयोगाच्या याद्या सुधारेपर्यंत निवडणुका नकोत, मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत, दुबार नावं आहेत, ती नावं काढली जावीत, 7 नोव्हेंबरपर्यंत नवी मतदार नोंदणी हवी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली।